नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व निरोगी आणि फिट असणार. प्रत्येक व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रोटीन महत्त्वाची व गरजेची असतात. मित्रांनो, तुम्ही व्यायाम करा किंवा व्यायाम करू नका, तरी पण आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते. काही लोकांना असे वाटते की प्रोटीन फक्त व्यायामपटू किंवा जिम करणाऱ्यांसाठीच महत्त्वाचे असतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया व समजून घेऊया शरीरासाठी प्रोटीन महत्त्वाची का असतात व गरजेची का असतात. मित्रांनो, प्रोटीन हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा घटक आहे आणि प्रोटीनमुळे आपल्या शरीरातील स्नायूंची वाढ व स्नायूंची दुरुस्ती देखील प्रोटीनमुळेच होत असते. प्रोटीन हा आपल्या शरीरातील मुख्य पोषक घटक आहे. प्रोटीनमुळे आपले स्नायू तर चांगल्या पद्धतीने मजबूत होतात, त्याचबरोबर आपल्या शरीरातील मसल्स व आपली बॉडी देखील प्रोटीनमुळे स्ट्रॉंग बनत असते. शरीरातील स्नायूंची वाढ व आपली दुरुस्ती करण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता आपण बघूया प्रोटीन आपल्या शरीराला गरजेची का असतात. नंबर 1, जेव्हा पण आपण कुठली पण शारीरिक हालचाल करतो, म्हणजे जे आपण जिममध्ये जाऊन व्यायाम करतो, तेव्हा आपल्या स्नायूंना सूक्ष्म इजा होत असते आणि इजा भरून काढण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तसेच आपले स्नायूंचा विकास व आपले स्नायू टिकून ठेवण्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचे असतात. नंबर 2, प्रथिने आपल्या शरीरातील पेशी, अवयव आणि काही मुख्य घटक देखील प्रोटीनच्या माध्यमातून तयार व दुरुस्ती होत असते. तसेच आपल्या शरीरातील नवीन पेशी निर्माण करणे आणि इजा झालेल्या जुन्या पेशी दुरुस्त करण्यासाठी देखील प्रोटीन खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. नंबर 3, शरीरातील एन्झाईम्स, शरीरातील हार्मोन्स व तसेच आपल्या शरीरातील नवीन हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रोटीन संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे. प्रोटीनमुळे आपले हार्मोन्स चांगल्या पद्धतीने संतुलित ठेवता येतात, त्याचमुळे प्रोटीन खूप गरजेचे असतात. नंबर 4, शरीरातील इम्युनिटी सिस्टम अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग बनवण्यासाठी देखील प्रोटीनची भूमिका महत्त्वाची असते. तसेच वेगवेगळ्या रोगांशी देखील लढण्यासाठी प्रोटीन आपल्या शरीराला खूप गरजेचे असते. याचमुळे योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे असते. नंबर 5, आपली त्वचा, आपले केस, नखं व तसेच आपले स्नायू आणि आपल्या शरीरातील काही मुख्य घटक हे प्रोटीनच्या गोष्टींवर अवलंबून असतात. याचमुळे योग्य घेतलेले प्रोटीन आपल्या शरीरातील स्नायूंची दुरुस्ती व स्नायूंची वाढ देखील चांगल्या पद्धतीने करत असते. मित्रांनो, आपल्या शरीराला मुख्यतः ऊर्जा कार्बोहायड्रेटपासून मिळते, हे तर सर्वांनाच माहिती आहे. तसेच चरबीपासून देखील ऊर्जा मिळत असते. त्याचप्रकारे प्रथिने देखील काही प्रमाणात आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचं काम करत असतात. प्रोटीन आपल्या शरीरातील विविध प्रकारच्या गोष्टीतून देखील आपल्या शरीराला आपण मिळवून देऊ शकतो. उदाहरणार्थ अंडी, चिकन, मासे, टोफू, सोयाबीन तसेच विविध प्रकारच्या कडधान्यांपासून व देखील आपण प्रोटीन आपल्या शरीराला पुरवू शकतो व आपली प्रोटीनची नीड पूर्ण करू शकतो. तसेच आपल्याला काही कारणास्तव या गोष्टी अधिकतम चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत नसतील तर आपण व्हे प्रोटीनचा देखील एक चांगला माध्यम निवडू शकतो व आपल्या शरीरातील प्रोटीनची भूक व नीड पूर्ण करू शकतो. मित्रांनो, वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.